हाय पब्लिक, ऑफिशियल गौतम गायकवाड मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आता सध्या समुद्रामध्ये आहे आणि 4 मजली शिप्स वरती आहे. तुम्ही बघू शकता आम्ही आता सध्या दुसऱ्या मजल्यावरती आहे. तुम्हाला दाखवू शकतो हे बघ. मित्रांनो, मी होतो दुसऱ्या माळ्यावरती, मस्त फिरायला लागलो, बघायला लागलं. मग तेवढ्यात मला दिसली एक खुर्ची. मग खुर्ची दिसली, एवढं थंड वातावरण आणि तेज हवा. मग मी काय केलं, खुर्ची दिसली आणि घेतलं बसून. पटकन बसलो, मग मला रिलॅक्स वाटलं. रिलॅक्स वाटल्यानंतर मला वाटलं चला मग आपला बेडरूम पण बघून घ्यायचा. मग मी निघालो आपल्या बेडरूमच्या दिशेनं. मग दिशेने पब्लिक मला कावरं बावरं होऊन बघायला लागली, हा येडा तर नाही झाला. घाई लागते, कधी मी बेड बघल आणि कधी जाऊन शांत झोपणार त्याच्यामध्ये. एकदम माझ्या मनामध्ये एक आनंद मावण्यासारखा झालेला. तुम्ही बघू शकता फायनली. हे बघू शकता, आम्हाला झोपायला रूम आहे. हे 2 बेड आहे, इकडे पण 2 बेड आहे. तुम्हाला दाखवतो मी. बघू शकता, इकडे बाथरूम वगैरे आहे आणि त्याचपेक्षा एक स्टोरेज पण आहे. दाखवतो तुम्हाला स्टोरेज. बघू शकता, कपड्यांसाठी वगैरे स्टोरेज पण आहे. बघू शकता, बोटीमध्ये पण आपण किती शांत आणि चांगली लाईफ जगू शकतो. वा बेटे, ये तो कमाल का है. मित्रांनो, तुम्ही तर बघून घेतलं ना वरती आपला बेडरूम कसा आहे, वरचा व्ह्यू कसा आहे, तिथं तुम्हाला लक्षातच आलं असेल. पण आता बघून घ्या, हे बघू शकता तुम्ही खाली किती मोठा फेस आहे. आणि वरती बघू शकता, वरती 5 माळ्याला टॉप फ्लोअरला 5व्या माळ्यावरती हेलिपॅड पण आहे. क्या बोल रहा है, मैं सपना तो नहीं देख रहा हूं ना. चारी बाजून समुद्र आहे आणि पाणीच पाणी आणि आपण त्याच्या मधामध्ये आहे. मग मित्रांनो, जसं आपण आतमध्ये एंट्री करतो ना, एंट्री केल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडं वॉशिंग मशीन पण आहे कपडे धुण्यासाठी. बघू शकता. आणि तुम्हाला मित्रांनो, मी वॉशिंग मशीन बघून जसं आतमध्ये गेलो, मला धक्कादायक समज झालं की बघताच काय, लॉकर पण सेफ्टीसाठी तुम्ही मोबाईल, तुमचे चार्जर, सोनं वगैरे सेफ्टीसाठी ते पण लॉक करून ठेवू शकतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला सेफ्टीसाठी डॉक्टर रूम पण आहे. आतमध्ये बेड वगैरे आहेत. पण डॉक्टर आले नव्हते, डॉक्टरांनी लॉक करून गेलं होतं. म्हणून मी तुम्हाला ते दाखवू शकलो नाही. जसं मी लॉकर रूमच्या बाहेर पडलो तसं मी पेस मध्ये गेलो. पेस मध्ये बघताच काय मला किचनचा डोर भेटला. मग तिथून आतमध्ये एंट्रीच करताय काय मला कॅन्टीन बघायला भेटली. मग कॅन्टीन बघून झालं. मग नंतर सगळे जेवण वगैरे केलेले. माझं पण जेवण झालेलं मस्तपैकी पद्धतशीरपणे बसून. मग त्याच्यानंतर काय, जेवायचे भांडे तसंच ठेवलेले होते. तुम्ही बघू शकता तिथं जेवणाचे भांडे वगैरे सगळे टोप वगैरे तसंच आहेत आणि किचन आहे आतमध्ये. मग त्याच्यानंतर ते सगळं बघून झाल्यानंतर मग तुम्ही बघू शकता प्लेटी वगैरे सगळे आहेत तिथं. सकाळी भेटणार आता. जेवण वगैरे सगळं संपलेलं आहे. तुम्हाला काही शिल्लक नाही. तुम्ही कंटिन्यू ब्लॉक मध्ये राहा. जसं मी शिड्या चढून वरती गेलो हेलिपॅड वरती, एकदम तेज हवा यायला लागली. तुम्हाला बोललो होतो ना, हेलिपॅड पण दाखवणार, ती पण 6 वर वरच्या टॉप फ्लोअरला. बघून घ्या मित्रांनो, किती सुंदर हेलिपॅड आहे. एकदम इमर्जन्सी सेवा, कोणाला काय झालं डायरेक्ट हेलिकॉप्टर येतो आणि घेऊन जातो. एवढी हवा तेज होती ना मित्रांनो, असं मी हालत होतो अक्षरशः. विचार करा, हालत काय होत असेल समुद्रामध्ये एकदम तेज हवेमध्ये थांबून तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी दाखवणं. हाय फ्रेंड्स, तुम्हाला बोललो होतं ना मॉर्निंग नाश्ता दाखवतो. मॉर्निंग नाश्त्यामध्ये बघू शकता, हे चण्याची भाजी आहे आणि आपली चपाती आणि सोबत स्पेशल चाय. तुम्हाला नक्की वाटलंच असेल नाश्त्याला पोहे वगैरे काही तर असेल म्हणून. चला बघ मित्रांनो, आपला फर्स्ट ब्लॉग आहे. बाय. आपण नेक्स्ट टाइम भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. सपोर्ट